पेबल्स मराठी. ब्राह्मण आणि बकरी. एक दिवस एक ब्राह्मण जवळच्या गावावरून आपल्या गावी परत येत होता. त्याच वेळी 3 भामट्यांनी त्याला तिथून येताना पाहिलं. वा वा, गाववाल्याने कशी छान जाडजूड बकरी दान म्हणून दिली आहे. देव त्यांचं भलं करो. वा वा वा, कशी जाडजूड बकरी आहे. आज आपल्याला मेजवानी मिळणार बहुतेक. काहीतरी युक्ती लढवून ती बकरी मिळवलीच पाहिजे. त्यात काय मोठी गोष्ट. ऐका, आता नीट ऐका मी काय सांगतो ते. पहिला भामटा ब्राह्मणाजवळ गेला. नमस्कार भटजी, तुम्ही या कुत्र्याला खांद्यावर का घेतलंय? फार मजा वाटते असं दिसतंय. अरे मूर्खा, कुत्रा आणि बकरी यामध्ये फरक कळत नाही का तुला? अहो रागावताय कशाला? तुम्हाला जर त्यातच मजा वाटत असेल तर मला काय? अरे बापरे, मला भ्रम तर नाही ना झाला. नाही नाही, ही बकरीच आहे. थोडंसं पुढे गेल्यावर त्याला दुसऱ्या भामट्यानं थांबवलं. अहो भटजी बुवा, हे मेलेलं गाईचं वासरू आपलं फार लाडकं दिसतंय. तरीही त्याला खांद्यावर घेणं तुम्हाला शोभत नाही. शेवटी तुम्ही एक ब्राह्मण आहात. अरे आंधळा आहेस की काय? अरे दिसत नाही तुला? ही जिवंत बकरी आहे, वासरू नाही. रागावू नका, मला क्षमा करा. बहुतेक माझी काहीतरी चूक झाली असावी. अरे अरे, हे काय चाललंय? हे लोक वेडे आहेत की मी वेडा झालोय? तो ब्राह्मण थोडा पुढे गेला नाही तोच. ओ भटजी महाराज, त्या गाडवाला खाली फेका. अहो, लोक तुमच्याबद्दल नाही नाही ते बोलतील. नाही रे बाबा, हे तिघही चूक कसे असतील? नक्कीच ही बकरी नाही आहे. हे काहीतरी रूप बदलणारा भूत आहे. छी छी छी, हे गाववाल्यांनी माझ्या बरोबर ही अत्यंत नीच गंमत केलेली आहे. अतिशय घाबरून काहीही न बोलता ब्राह्मणानं आपल्या खांद्यावरून बकरीला खाली फेकलं आणि तो तिथून पळून गेला. ब्राह्मण निघून जाताच तिघा भामट्यांनी बकरीला पकडलं आणि तिला शिजवून चांगली मेजवानी केली. आत्मविश्वास अत्यंत जरुरी आहे. कुत्रा आणि गाढव. कोणे एकेकाळी वाराणसीमध्ये एक धोबी राहत होता. त्यांनी एक गाढव आणि एक कुत्रा पाळला होता. चला, आजचा दिवस संपला. खूप काम पडले रे बाबा आज. आता मस्तपैकी झोपूया. बघितलंस, मालक आज पुन्हा मला जेवण द्यायला विसरला. काही तासांनंतर मध्यरात्री. आहा, हा तर अगदी गाढ झोपलाय. काय नशीब आहे माझं. वाह, चला लवकर पिशवी भरून घेऊया. अरे बापरे, हा तर चोर आहे आणि माझा मालक गाढ झोपलाय. गाढवानं लगेच कुत्र्याला सावध केलं. अरे आपल्या घरात चोरी होत आहे आणि आपला मालक गाढ झोपेत आहे. लवकर कर, लवकर त्याला उठव. मी का उठू? त्याला माझी पर्वा नाहीये ना. चोरी झाली तर चांगलंच होईल. मग माझी आठवण होईल त्याला आणि माझी चांगली काळजी घेईल तो. नीच नवखराम, आपल्या मालकाबद्दल असा विचार करतोस? लाज वाटली पाहिजे तुला. मग काय, माझ्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल इमानदारी दाखवू? मी नाही त्याला उठवणार. मग आता मालकाला मलाच जागवायला हवं, नाहीतर चोर चोरी करून पळून जाईल. अरे हे मूर्ख गाढव, हे बहुतेक आसपासच्या लोकांना जागा करणार. त्याच्या आधीच इथून पळून जाऊया. धोब्यानं उठून खिडकीतून डोकावून पाहिलं, पण तोपर्यंत चोर पळून गेला होता. या मूर्ख गाढवाने माझी झोपमोड केली. मूर्ख, वेळी अवेळी ओरडत असतो. चांगली अद्दल घडतो त्याला आता. धोब्यानं एक काठी उचलून गाढवाला चांगलं बदडून काढलं. कुत्र्यानं खेदानं आपली मान हलवली. बिचारा गाढव, चोर तर पळून गेला आणि मालकाला तर माहितीच नाही की गाढव का ओरडत होतं ते. काय जरूरत होती माझं काम करण्याची? बघितलंस, दुसऱ्यांच्या कामात दखल दिल्यानं काय होतं ते. ज्याचं काम त्यानंच करावं. मूर्ख ब्राह्मण. एका गावात गार्गया नावाचा एक ब्राह्मण राहत होता. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी जंगलामध्ये त्यानं तप केलं. त्याच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले. हे ब्राह्मण, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो. वर माग.
आपण मला संजीवनी द्यावी, जिच्यामुळे मी कोणत्याही मेलेल्या व्यक्तीला जिवंत करू शकेन. भगवान शंकरांनी त्याला एक हिरवी वनस्पती दिली. ज्या वेळेला तुला मृत शरीरात प्राण फुंकायचे असतील तेव्हा या वनस्पतीचा रस तू त्या मृत शरीराला लाव. ते मृत शरीर पुन्हा जिवंत होईल. त्याचप्रमाणे ही वनस्पती कधीही नष्ट होणार नाही. एवढं बोलून भगवान शंकर अदृश्य झाले. गारगया मोठ्या खुशीत आपल्या गावाला जायला निघाला. या संजीवनीने मी माझ्या गावातलं मृत्यूचं भय दूर करेन. यापुढे कोणीही दुःखी होणार नाही. सगळ्या गावात माझं महत्व वाढेल. पण अचानक त्याच्या मनात शंका आली. अरे, भगवंतांनी गंमत तर केली नाही ना? ही संजीवनीच आहे ना की एखादी मामूली वनस्पती? इतक्यात रस्त्यात त्याला एका मोठ्या वाघाचं मृत शरीर दिसलं. चला, या जनावरावर ह्या वनस्पतीचा प्रयोग करून बघावा. काहीही विचार न करता त्याने संजीवनीतली काही पानं आपल्या हातावर रगडून त्याचा रस त्या मेलेल्या वाघाला लावला आणि काय आश्चर्य, तो वाघ जिवंत झाला. मला खूप भूक लागली आहे. अरे वा, हे तर संजीवनीच आहे. वाघ जिवंत झालाय. पण अचानक वाघानं जोरदार गर्जना केली. अरे बापरे, हे मी काय केलं? चला पळूया, जीव वाचवूया. पण तोपर्यंत वाघानं त्याला बघितलं होतं. एका झेपेत वाघानं त्याला जमिनीवर लोळवलं आणि त्या मूर्ख ब्राह्मणाचा अंत झाला. काहीही विचार न करता केलेलं काम आत्मघातकी ठरू शकतं. मूर्ख बगळा. कोणी एकेकाळी एका तलावाच्या किनारी एक नारळाचं उंच झाड होतं. त्या झाडावर एक म्हातारा बगळा राहत होता. तो तलाव काही दिवसातच आटून जाणार होता. त्या तलावात फारच कमी मासे उरले होते, जे त्या एकट्या बगळ्यासाठी पुरेसे होते. परंतु तो तलाव आणि नारळाचं झाड यावर त्या बगळ्याला फार गर्व होता. बाकीच्या सगळ्या बगळ्यांना जर कळलं असतं की मी किती नशीबवान आहे तर किती बरं झालं असतं. एक दिवस एक मोठा बगळ्यांचा थवा त्या तलावावरून जाताना त्यानं पाहिला. अरे थांबा जरा, इकडे खाली बघा, खाली. तो म्हातारा पक्षी आपल्याला बोलवतोय. चला जाऊन पाहूया. कदाचित तो संकटात असेल. या या या, मला आनंद झाला की माझं बोलावणं ऐकून तुम्ही इथे आलात. माझे पाहुणे बनून तुम्ही या नारळाच्या झाडावर राहा, या तलावातले मासे खा, माझा पाहुणचार स्वीकारा. म्हातारा चांगला आहे पण मूर्ख आहे. आपला मोठेपणा दाखवायला बघतोय. जर आपण याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला तर हा भुकेने मरून जाईल. त्या थव्याच्या नेत्यानं आपल्या थव्यातर्फे त्याच्या आमंत्रणाला नम्रपणे नकार दिला. मी आपला आभारी आहे, पण आम्हाला जायला हवं. हो, आमचा बुद्धिमान नेता सांगतोय ते बरोबर आहे. आम्ही खूप जण आहोत आणि हे बघा, हे मासे फक्त तुमच्या पुरतेच आहेत. कृपया आम्हाला इथून जाऊ द्या. हो, तुम्ही जर माझ्या आमंत्रणाचा स्वीकार नाही केलात तर इथेच तुमच्या समोर मी माझे प्राण त्यागेन. थव्याच्या नेत्याला आता त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करावाच लागला. ठीक आहे, ठीक आहे. आम्हाला तुमचा पाहुणचार मान्य आहे. या या या, चला आपण सगळे त्या झाडावर जाऊया. सगळे बगळे नारळाच्या झाडावर गेले. म्हातारा बगळा मोठ्या गर्वानं इकडे तिकडे बघू लागला. या या, आराम करा आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा माझ्या या तलावातले मासे खा. इकडे सगळ्यांसाठी भरपूर मासे आहेत. बगळ्यांच्या संपूर्ण थव्यानं त्याचं म्हणणं मान्य करून तलावातील माशांवर ताव मारायला सुरुवात केली. आहा, अरे हे बघ, मी तुझ्यापेक्षा जास्त मासे खाऊ शकतोय. अरे तू काय खाणार? जा जा. अरे मी तर आतापर्यंत 6 मासे गट्टम केले. तुम्ही दोघं त्यापेक्षा जास्त खाऊन दाखवा, मग मानेन मी. असं करता करता तलावातले सगळे मासे संपून गेले. अरे देवा, एकही मासा उरला नाही. आता संध्याकाळी मी त्यांना खायला काय देऊ आणि ते गेल्यावर मी काय खाऊ? म्हाताऱ्या बगळ्याला आता आपल्या आमंत्रणाचा फार पश्चाताप होऊ लागला. पण आता फार उशीर झाला होता. संध्याकाळी त्या थव्याचा नेता त्याच्याजवळ गेला. संध्याकाळी आम्हाला खाण्यासाठी काहीच उरलेलं नाही. तुमच्या पाहुणचाराबद्दल मी तुमचा आभारी आहे, पण आता मात्र आम्हाला निघायला हवं. माझ्या थव्याला मी उपाशी ठेवू शकत नाही. ते सगळे बगळे निघून गेले. जाताना त्या नेत्याला म्हाताऱ्या बगळ्याबद्दल खूप वाईट वाटलं. अरे, हा खूप वृद्ध असल्यामुळे आपल्या बरोबर उडू शकणार नाही. जर त्याने माझं म्हणणं मानलं असतं तर किती बरं झालं असतं. मला नाही वाटत तो जास्त दिवस जिवंत राहील. काही दिवसातच
त्या वृद्ध अशक्त झालेल्या बगळ्यानं तिथेच आपला प्राण सोडला. मूर्ख कोल्हा. एक दिवस 2 मेंढे एका अरुंद रस्त्यावर एकमेकांसमोर आले. रस्ता खूपच छोटा होता आणि दोघांपैकी कोणीही दुसऱ्याला आधी जाऊ द्यायला तयार नव्हता. चल बाजूला, तूच बाजूला. ते दोघेही आधी जाण्यासाठी भांडू लागले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. लांबून एक मूर्ख कोल्हा त्यांचं हे भांडण पाहत होता. त्याने विचार केला, काय मस्त रक्त येतंय. हे रक्त प्यायला किती मजा येईल. अजून थोडा वेळ थांबतो, हे अजून जास्त रक्त वाहे. चला चालू द्या, भांडा, लढाई करा. इकडे तर मेंढ्यांमध्ये तुंबळ युद्ध जुंपलं होतं. अचानक काहीही विचार न करता तो मूर्ख कोल्हा ते रक्त पिण्यासाठी दोघांच्या मधोमध आला. आपल्यामध्ये त्या कोल्ह्याला बघून त्या दोन्ही मेंढ्यांना खूप राग आला आणि त्या दोघांनी एकाच वेळी आपली शिंग त्या मूर्ख कोल्ह्याच्या शरीरात जोरात खुपसली. कोल्हा तिथेच मरून पडला. आता ते दोघे मेंढे शुद्धीवर आले आणि भांडण थांबवून आपापल्या रस्त्यानं सरळ निघून गेले. अविचारानं कोणतंही काम करू नये. गर्विष्ठ भुंगा. कोणे एकेकाळी एका जंगलात एक भुंगा राहत होता. सगळे त्याच्या सौंदर्याची तारीफ करत असत. त्या भुंग्याला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. एक दिवस इकडे तिकडे फिरत असताना त्यानं एक हत्तीचं पिल्लू पाहिलं. तिकडे जाऊन तो हत्तीच्या पिल्लाच्या कानावर बसला. अरे कोण आहे? आहे सगळ्यात सुंदर भुंगा. मला नाही ओळखत तू? बघ माझ्याकडे, मी किती नाजूक आणि सुंदर आहे. माझे पंख बघ किती सुंदर आहेत. तू बघ किती जाणा भरणा आहेस. ओ, तुला भेटून आनंद झाला. हत्तीच्या पिल्लानं नम्रपणे उत्तर दिलं. कुठे चालला आहेस तू? सगळीकडे आणि कुठेही नाही. मी तुझ्यासारखा नाही. माझ्या सुंदर पंखांनी मी कुठेही उडून जाऊ शकतो. पण एक गोष्ट मात्र आपल्या दोघांमध्ये समान आहे. तुला सोंड आहे आणि मला नांगी. हत्तीनं आपलं डोकं हलवलं. पण मी माझ्या नांगीने फुलांमधला मध उचलू शकतो. तू तसे करू शकतोस का? आता सांग, कोण श्रेष्ठ आहे? भुंगा तर बोलतच चालला होता, पण तेवढ्याच जोरात हवा वाहू लागली आणि लवकरच तिथे एक वादळ आलं. पानं, फुलं, धूळ सगळं काही जोरात उडू लागलं. छोटासा भुंगा जास्त वेळ टिकू नाही शकला. एका क्षणात तो वादळात वाहून जाऊ लागला. वाचवा, वाचवा, मला वाचवा, मी मागून चाललोय. हत्तीच्या पिल्लानं त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तोपर्यंत भुंगा वादळामध्ये वाहून गेला होता आणि हत्तीचं पिल्लू ते आपल्या 4 पायांवर आपलं अवजड शरीर पण निर्मळ हृदय घेऊन तिथून निघून गेले. निर्मळ मन सौंदर्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. वाघ आणि वाटसरू. एक दिवस एक म्हातारा वाघ जंगलातल्या चिखलानं भरलेल्या तलावाच्या किनाऱ्यावरून जात होता. अचानक त्याला तिथे एक सोन्याची बांगडी दिसली. चला आपल्या जवळ नेऊन ठेवूया, कधीतरी कामी येईल. दाखवायला आमिष मिळालं. चला आता शिकारीची वाट पाहूया. त्याच वेळी तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून एक वाटसरू जात होता. वाघाची नजर त्या वाटसरूवर पडली. अरे वा, मनुष्य तर अगदी चविष्ट असतात आणि खूप लोभी सुद्धा असतात. अरे ऐक जरा, अरे तुला सोन्याची बांगडी पाहिजे का? मला तरीचा काहीच उपयोग नाही. सोन्याची बांगडी? अरे वा, खूपच सुंदर. पण नको, या बांगडीसाठी आपला जीव धोक्यात कोण घालेल? तुझी शंका तर योग्यच आहे. आधी मी खूप वाईट होतो, पण एका संन्याशानं माझं जीवन बदलून टाकलं. तू खुशाल इकडे ये आणि ही बांगडी घेऊन. संन्याशी? एकदा का तू माझा वास घेतलास की तू संन्याशी वगैरे सगळं विसरून जाशील.
अरे नाही बाबा, आणि तसा सुद्धा मी आता म्हातारा झालोय. माझे दात नख सगळे बोथट झाले आहेत. काही घाबरायचं कारण नाही. इकडे ये आणि बांगडी घेऊन जा. सोन्याच्या लोभापुढे तो वाटसरू वाघाची भीती सुद्धा विसरला. असं वाटतंय की हा खरोखरच बदललाय. चला बांगडी घेऊनच जाऊया. पण तो वाटसरू पाण्यात उतरला आणि काही वेळातच अरे अरे बापरे, इकडे तर सगळा चिखल आहे. अरे मी अडकलोय. वाचवा वाचवा. अरे मला कोणीतरी. वाघ पटकन त्या वाटसरू जवळ पोहोचला आणि त्याला बाहेर काढून त्याच्यावर झडप घातली. अरे देवा, किती मूर्ख आहे मी. माझ्या लोभाने तर माझं आयुष्य संपवून टाकलं. अति लोभाचं फळ नेहमी वाईटच मिळतं. पेबल्स मराठी.